नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी करावी या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। गांधी परिवारानं केलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे याकरता भाजपा युवा मोर्चा सोलापूरचे शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कन्ना चौक इथं आंदोलन करण्यात आलं। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात हजारो कोटींच्या शासकीय जागा स्वतःच्या खासगी संस्थांच्या नावाखाली लाटून देशातील सामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी ईडी चौकशीला सामोरं जाण्याकरता ते का घाबरत आहेत याचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत, असं माजी नगरसेवक वैभव हातुरे, युवा मोर्चाचे सरचिटणीस रवी कोटमळे यांनी सांगितलं। युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण मालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ज्या गांधी परिवाराने ईडीच्या समन्साला सुद्धा फाटा मारून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी व स्वतःच्या परिवाराच्या स्वार्थासाठी ज्या काही गोष्टी केलेत त्याची निदर्शनास आम्ही आज सर्वजण एकत्रित आलो। AJL सारख्या आणि यंग इंडियासारख्या कंपनीला हाताशी धरून स्वतः सत्तेवर असताना सर्वसामान्य लोकांचे ज्या कंपनीमध्ये शेअर्स आहेत त्या शेअर्सच्या मोठ्या प्रमाणात कर्जा घेणे आणि त्यानंतर स्वतः ती कंपनी घेणे ज्यामध्ये स्वतःचे 76% शेअर्स आहेत या सगळ्यांच्या मार्फत घेऊन त्या कंपनीला परस्पर आपल्या नावाने हस्तांतरण करून त्या कंपनीची जागा दिल्ली, लखनौ, मुंबई यासारख्या मोठ्या शहरामध्ये ज्या प्राईम लोकेशन आहेत ती सगळे जागा हडपायचं काम ह्या सरकारने केलेलं आहे। सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय श्री किरणजी मालक देशमुख यांच्या नेतृत्वात नॅशनल हेराल्ड प्रकरण जो सध्या आपल्या संपूर्ण भारत देशातील सर्वसामान्य व्यक्तींचा आवाजा जो आहे या प्रकरणात गांधी परिवारांनी स्वतःच्या स्वकीय स्वार्थासाठी खाजगी मालमत्तेवर सरकारी नियंत्रण डोळा ठेवून ज्या प्रकारे नॅशनल हेराल्ड प्रकरण उघडकीस करण्यात आलेलं आहे त्या प्रकरणाच्या अंतर्गत NGL सारख्या संस्थेच्या नावाखाली 76% मागणीनुसार सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि स्वतःची पोळी भाजून घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। या आंदोलनात अनिल कंदलजी, जय साळुंखे, सिद्धार्थ मंजली, अजित गादेकर, विनोद कर्ली, नरेंद्र पिसे, शांतेश स्वामी, विशाल शिंदे, राहुल घोडके, शिवशरण साखरे, भार्गव बच्चू यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी बहुसंख्येनं सहभागी झाले होते।